हे लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा ठेवा. परंतु अज्ञानी कुठपर्यंत राहणार दादा? अज्ञानी राहणं हे भलेही आनंद देण्याचं कारण असेल, त्याच्यापासून आनंद जरी भेटत असेल, पण आपल्या ह्या अज्ञानास्तवच आपल्याला अनंत वेळा इथे यावं लागेल. हा फरक आहे. अज्ञानास्तव मग शास्त्र सांगतं, संत सांगतात की बाबांनो ज्ञानी व्हा. एक वेळेस व्यास महर्षी बसलेले आहेत. अभिमन्यूचा पुत्र परीक्षित, परीक्षिताचा पुत्र जनमेजय. बरं का? अभिमन्यू कोणाचा पुत्र? अर्जुनाचा. अर्जुनाचा पांडवामधील पुत्र अभिमन्यू, अभिमन्यूचा पुत्र परीक्षित, परीक्षिताचा पुत्र जनमेजय. हा जनमेजय हा सगळ्या यदुकुलाचा कुरुवंशाचा सर्वात शेवटचा वंशज पांडवांचा. आणि ह्या वंशजाचं एक वेळेस व्यासांशी बोलणं चाललंय. जनमेजयाचं, राजा जनमेजय बसलेला आहे आणि बोलणं चालू आहे, दोघांची चर्चा चालली आहे. आणि व्यास महर्षी थोड्या महाभारताच्या गोष्टी सांगत होते. असं युद्ध झालं, तसं युद्ध झालं, अशा पद्धतीने. या जनमेजयाने मध्येच त्यांना अडवलं आणि म्हटले की महाराज, महर्षी, तुम्ही जे बडाया मारतायत ना, ह्या बडाया मला फोल वाटतायत. अरे माझे पिता, माझे चुलते, माझे काका एवढे पराक्रमी असताना, तुमच्यासारखा द्रोणाचार्य, कृपाचार्य, व्यास महर्षी, श्रीकृष्णासारखा भगवंत तिथं असताना तुम्ही या युद्धामध्ये एवढं परिश्रम घेतलं आणि एवढा तुम्हाला त्रास झाला, एवढी सगळी माणसं मारल्या गेली? असं शक्यच नाहीये. कदाचित तुम्ही जे म्हणताय ना, एकतर आमचे वाड वडील पराक्रमी नसतील किंवा तुम्ही जे म्हणताय ते खोटं आहे. तर जनमेजयानी असा प्रश्न केल्यानंतर व्यास थोडेसे जरा चिंतेमध्ये पडले. व्यास म्हटले की बाळा, आपल्या पूर्वजांच्या क्षमतेवरती शंका घेऊ नये. आपले जे पूर्वज आपल्यासाठी करून गेले ना, ते त्यांच्या क्षमतेनुसार त्यांनी केलेले आहे. आपल्या बापाने एखादं जरी पाचटाचं सपार जरी झोपडी जरी आपल्यासाठी बांधून ठेवली असेल, ती त्यांची क्षमता होती, त्यांच्या क्षमतेवरती. तुम्हाला कमीत कमी तेवढी 10 फुटाची जागा तरी आपला महाल उभं करण्यासाठी भेटली आहे. त्यांनी काही ना काहीतरी तुमच्यासाठी केलेलंच आहे. तिळा इतकं का होईना तुमच्यासाठी केलेलंच आहे. म्हणून ते तुमचे पूर्वज आहेत आणि तुमचा आणि त्यांचा ऋणानुबंध असल्या कारणानं तुम्ही त्यांच्या पोटी जन्माला आलेले आहात. व्यासांनी त्यांना समजावून सांगितलं की हे विधीचं विधान आहे. तू तुझ्या पूर्वजांवरती असा आक्षेप घेऊ नको. तुझे जे वाडवडील होते ते खूप पराक्रमी होते, परंतु विधीचं लिखाण होतं की अशा पद्धतीने घडणार आहे. नाहीतर श्रीकृष्णासारखा बलवान, श्रीकृष्णासारखा जगन्नियता, श्रीकृष्णासारखा रणनीतिकार जर तिथं उपस्थित होता तर त्यांनी एका क्षणामध्ये सगळं बदलून टाकलं असतं. पण नाही बदलवलं ना, याचा अर्थ असा आहे की विधीमध्ये होतं. ते म्हटले असं घडू शकत नाही. व्यास म्हटले, तू माझा नातू, पण तू खूप पुढचा लागतोय. खापर पण तू काय म्हणतात ते. परंतु अशी आहे की तुला भलेही आत्ताचा पराक्रम दिसत असेल, कारण तुला आयतं राज्य भेटलेले आहे हस्तिनापूरचं. परंतु याच्यावरती राज्य करण्यासाठी, या गादीसाठी जे संघर्ष केलाय, त्या संघर्षाला मी माझ्या डोळ्यांनी बघितलेलं आहे. त्या संघर्षाला नाव ठेवणं उचित नाहीये. पण तरीही मी तुला सांगतो, तुला जर एवढा तुझ्या पुरुषार्थावरती विश्वास आहे, एवढा जर तुझ्या पुरुषार्थावरती तुला खऱ्या अर्थानं विश्वास असेल, अभिमान असेल, तर मी तुझं भविष्य सांगतो. तू तुझ्या पूर्वजांवरती जर अविश्वास दाखवतोय, तुझे पूर्वज असे होते तसे होते, तू असं म्हणतोय ना, मी तुझं भविष्य सांगतो. बघ, तुझ्यात पराक्रम असेल तर तू थांबवून दाखव. काय की तुझं भविष्य असं आहे की काही कालाने तू थोडासा जेव्हा जीर्ण अवस्थेला जाशील, म्हातारा व्हायला सुरुवात करशील, की तू एका काळ्या घोड्यावरती बसशील. बरं का? व्यासांनी समोरासमोर भविष्य सांगितलं. होणी टळत नसते. होणी टाळण्याचं सामर्थ्य फक्त एक भगवंतामध्ये, पण तो भगवंताचा प्रिय भक्त असला पाहिजे तर होणी टळत असते, नाही तर टळल्या जात नाही. तर त्या जनमेजयाला सांगतात की व्यास म्हणतात की तू अशा अशा एका दिवशी शिकारीसाठी जाशील. त्या शिकारीसाठी काळ्या घोड्यावरशी बसशील. काळ्या घोड्यावरती बसल्यानंतर दक्षिणेकडे जाशील. दक्षिणेकडे जो समुद्र लागतो त्या समुद्र तटावरशी जाशील. समुद्र तटावरती गेल्यानंतर तिथे तुला एक सुंदरी भेटेल. त्या सुंदरीशी तू विवाह करशील, तिला महालामध्ये आणशील आणि त्या विवाह झाल्यानंतर तू एक यज्ञ करशील. त्या यज्ञामध्ये वृद्ध ब्राह्मणांना बोलवण्याऐवजी तू तरुण ब्राह्मणांना बोलवशील. तरुण ब्राह्मणांना बोलवल्यानंतर ते तरुण ब्राह्मण तुझ्या स्त्रीवरती हसतील. हसल्यानंतर तू ते 100 ब्राह्मणांचा 100-200 ब्राह्मणांचा वध करेल. वध केल्यानंतर तुला त्या ब्रह्महत्येचं पातक लागेल. तुझं सर्वांग कोष्ठाने भरेल. कुष्ठरोग तुला होईल. आतून तू सडशील, विकरशील आणि विकरल्यानंतर तुझा त्याच्यातून मृत्यू होईल. व्यासांनी भविष्य सांगितलं सटीक. जन्मेजय म्हटला, आता
थोडं तरुण रक्त असतं. तरुण रक्त काय असतं? तरुण रक्त म्हटलं की हो, तुम्ही कसल्या गप्पा मारता हो? काय पुराण वाचता येतं तुम्हाला? मी कधीही असल्या घोड्या बिड्यावरती बसणार नाही. काळजी करू नका. मी आजपासून शिकारीचा संकल्पच सोडून दिला. काय म्हटलं? आजपासून शिकार करणं बंद. जन्मेजयासारखा राजा म्हणतो, मी इथून पुढं धर्म आचरण करतो, संन्यास घेतो, असं करतो, तसं करतो. व्यास म्हटले, बाळा काय अडचण, काय हरकत नाहीये. माझे पांढरे झालेत, तुझे आणखी व्हायचेत. बघूया, तूही असणार आहे, मीही असणार आहे. व्यास का बरं जिवंत आहे? ऐकलं पुराण कधी? शास्त्र ऐकता ना हो. दातलीची मंडळी बरीचशी ज्ञानी मंडळी आहे. हं? तर माझीच किती प्रवचन इथं झाली, त्याच्यामध्ये सांगितलं असेल एखाद्या वेळेस की नाही सांगितलं? हं? सप्तचिरंजीव अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमानश्च बिभीषण कृपा परशुरामश्च तत चिरंजीव, असे 7 चिरंजीव आहे. हे 7 माणसं चिरंजीव आहेत. म्हणजे काय की ही 7ही माणसं आजही आहेत. हनुमान, बिभीषण, व्यास, परशुराम, कृपाचार्य, हे सगळी 7ही चिरंजीव आजही आहेत. आणि मग ते व्यासांनी जसा जन्म घेतला होता तेव्हापासून ते बघतायत. आणि व्यास ते जन्मेजयाला सांगत होते की तू ह्या ज्या गप्पा मारतोय ना, या गप्पा निरर्थक ठरणार आहे, हुनी कधी टळू शकत नाही. जे कर्मामध्ये लिहिलेले आहे ते घडल्याशिवाय राहणार नाही. तू चिंता करू नको. तुला करायचं असेल तर इथून पुढे तसं तुझ्या बापाने जसं केलं, तुझा बाप सुद्धा असंच म्हणत होता, तो परीक्षित राजा आहे. त्या परीक्षित राजाने सुद्धा जे चुकीचं कृत्य केलं होतं, 7 दिवसामध्ये त्याचा मृत्यू झाला. त्यांनी शेवटच्या समयापर्यंत श्री शुक्राचार्यांच्या द्वारे मुखातून त्यांनी श्रीमद भागवत ऐकलं म्हणून त्याचा उद्धार झाला. तुलाही तुझ्या उद्धारासाठी काहीतरी करावं लागेल. तू असं काही अविश्वास दाखवू नको. पण जन्मेजय तरुण रक्त आहे. तरुण रक्तामुळं त्याचा अविश्वास समोर तो दाखवतोय आणि त्या व्यासांवरती त्याचा विश्वास नाहीये. तरी पण तो म्हणतो की आजपासून मी शिकारीला जाणं बंद करेन. असं जर घडणार असेल शिकार बंद, असं जर घडणार असेल तर काळ्या घोड्यावरती बसणं बंद. ठीक आहे बेटे, काय हरकत नाहीये, बघूया आपण काय काय होतं ते. आणि मग असा खूप काळ निघून गेला. मध्यंतरी व्यास आपल्या ठिकाणी ध्यानस्थ आहेत. आणि एक दिवस असं झालं की जन्मेजयाला आतून प्रबळ इच्छा झाली की शिकारीला गेलंच पाहिजे. पण तरीही त्याला ते व्यासांचे बोल आठवायचे की महर्षी असं म्हटले होते, आपण गेलं नाही पाहिजे. पण तरीही एक दिवस तो शेवटी प्रधानाला म्हटला की मी फक्त 1-2 किलोमीटर पर्यंत शिकारीला जाण्याची इच्छुक आहे. मला शिकारीला जायचंय. तू माझ्यासाठी घोड्याची तजवीज कर. आणि नेमकं असं झालं की राजा ज्या दिवशी शिकारीला जाणार होता, आता बऱ्याच दिवसापासून शिकारीला न गेल्या कारणानं आणि युद्ध न झाल्या कारणानं घोड्यांना काहीतरी आजार झाला होता. आणि घोड्यांना आजार झाला होता त्यामुळे त्या अश्वशाळेमधले बरेचसे घोडे आजारी पडले होते आणि त्यातले काही मेले होते. ज्यावेळेस राजा शिकारीला निघणार त्यावेळेस ज्यावेळेस त्या प्रधानाला आज्ञा दिली, प्रधानाने सगळं अश्वशाळेमध्ये फिरल्यानंतर त्याच्या लक्षात आलं एकही घोडा निरोगी नाहीये, सगळे घोडे आजारी आहे. फक्त एक काळ्या रंगाचा घोडा सदृढ आहे, बलवान आहे. आणि राजा म्हटले मला तर त्या काळ्या घोड्यावरती जायचं नाहीये, माझी इच्छा तर खूप झालेली आहे. प्रधानजी म्हटले की राजेसाहेब आपल्या मनाला आवर घाला, तुमची इच्छा आहे तर जा, काही हरकत नाही. फक्त 1-2-4 किलोमीटर परिसरामध्ये तुम्ही जाऊन या. आपल्या शिकारीचा एक तुमचा जो मूड आहे तो तेवढा घालून तुम्ही परत वापस या. प्रधान राजाला शुभ संकेत देऊन पाठवतोय. पण होणी टाळू शकत नाही म्हणून राजा जसं पुढे गेला आणि म्हणतात की घोड्यामध्ये वारं शिरलं. वारं घोड्याच्या नाकामध्ये वारं शिरत असतं. तसा तो घोडा उधाळला आणि उधाळल्यानंतर म्हणतात बेखाम झाला. तो बेफाम झाल्यानंतर बेकाबू झाला. आणि बेकाबू झालेला घोडा बरोबर राजाच्या राजमहालाच्या राज्याच्या नगराच्या दक्षिणेकडे घेऊन गेला. आणि दक्षिणेकडे घेऊन गेल्यानंतर म्हणतात की राजा आता सैरावैरा झालेला आहे. घोड्याने कधीच राजाला फेकून दिलेले. मग राजा सूर्योदयाच्या दिशेनं निघाला आणि सूर्योदयाच्या दिशेनं निघाल्यानंतर सकाळी सकाळी समुद्राच्या तटावरती पोहोचला. घडणाऱ्या गोष्टी बघा कशा लिहित असलेल्या. आपली जुनी माणसं म्हणायची की कपाळावरती ब्रह्म्याचं काय आई म्हण काय ते सटवीचं अक्षर आणि ब्रह्म्याचं टाक पुसल्या जात नाही दादा. आता कधी सटवी ते आजच्या नवीन एखाद्या बाईला विचारा ना, जिचं 3-4 वर्षाचं ताण आहे, 3-4 महिन्याचं ताण आहे, तिला विचारा सटवी काय असते. ती म्हणाल सटवी म्हणजे आमच्या घरात एकच आहे. ती दुसरी तिला ती सटवी नाही माहिती. ती त्या
तिच्या सोबतीच्या हसलेल्या स्त्रीमध्ये सटवी शोधते. अशी कुठं सटवी असते का? सटवी अशी घरांनी थोडी राहायला लागली आणि सटवी माणसाला थोडी जन्म देणार आहे, सटवी भूताला जन्म देते. मग तू जो पती केलाय तो भूत थोडा आहे. तर एखादी स्त्री असं बोलत असेल दुसऱ्या स्त्रीला, आई दादा, म्हणजे मी थोडंसं रमत गमत प्रवचन सांगत असतो, बोलत असतो, की जेवढा माणसाने माणसाचा अपमान केला ना तेवढा कुणीच केला नाही. एका स्त्रीने जेवढा दुसऱ्या स्त्रीचा अनादर केला ना तेवढा दुसरा कोणीच केला नाही. वंशाला दिवा माणसाला नाही लागत, पुरुषाला नाही लागत, सासऱ्याला नाही लागत, सासूबाईला लागतो, आईला लागतो. ती माय 3-4 मुली झाल्यानंतर त्या सुनेला प्रताडित करते, प्रतारणा करते, तिच्यावरती अत्याचार करते, तिला बोलून बोलून कोसत असते. म्हणून ती माऊली जिच्या पोटामध्ये गर्भ आहे, तिला यातना माहिती आहे, तरी पण त्या वंशासाठी म्हणा, त्या सासूच्या बोलासाठी म्हणा, त्या परिवारासाठी म्हणा, त्या लेकराला जन्म देण्यासाठी 3-4 लेकरांचा बळी घेते. आता प्रथा थोड्याशा बंद झाल्या, पण काही करत असतील तर मी तुम्हाला आवर्जून सांगू इच्छितो, आई, कधी ते ऑपरेशन होतं ना, ते गर्भ काढून टाकण्याचं, जे मुलीचा गर्भ काढून टाकणे आणि मुलाच्या गर्भाची वाट पाहणे, कधी त्या डॉक्टरला भेटा, विचारा, तो सांगेल तुम्हाला की कशा पद्धतीने ते ऑपरेशन होत असतं. तो 7-8 महिन्याचा जेव्हा लिंग निर्धारण झालं, 7-8 महिन्याच्या त्या गर्भाला, 7व्या महिन्याच्या गर्भाला जेव्हा डॉक्टर काढतात ना, त्यावेळेस ते पूर्ण निघत नाहीये, शरीराच्या बाहेर येत नसतं. परिपक्व नसलेला गर्भ तो गोळा बाहेर आणायचा आहे. मग बाहेर आणत असताना ऑपरेशन तर काही करायचं नाहीये, बाहेर काही इजा होऊ द्यायची नाही. मग काय करतात डॉक्टर? तर त्यांच्या त्या शस्त्रक्रियेच्या द्वारे त्या गर्भाचे आतमध्येच तुकडे करतात. आतमध्येच हात कापला जातो, आतमध्येच पाय कापला जातो, आतमध्येच धड कापल्या जातं आणि मग एक एक तुकडा बाहेर काढला जातो आणि मग ते फेकून दिल्या जातं. कुणी असं केलं असेल तर विचार करण्यासारखं आहे की इकडं तर माणसं मारले नाही, इकडं तर शाकाहारी आहे, इकडं तर कधी जीव बाटला नाही आहे, पण गर्भामध्ये जर असं जीव बाटलेला असेल तर एक पूर्ण मनुष्य देहाचं पातक त्याला लागणार आहे आणि ते पातक पुढे येऊन कधीतरी उभं राहणार आहे आपल्या दारातून. नकळतपणे अशी कर्म घडत असतात साहेब, नकळतपणे. मी सांगत होतो की एक स्त्री दुसऱ्या स्त्रीचा जो अनादर करते, अहो, जीव जन्माला घालणं तुमच्या हातामध्ये नाहीये, तुम्ही फक्त निमित्त आहात. कुठला जीव कशा पद्धतीने जन्माला घालायचं हे पूर्व निर्धारित आहे, तुमच्या कर्माशी निर्धारित आहे. तुम्ही फक्त निमित्त आहात, तुम्ही ह्या जगामध्ये फक्त पालक आहात. पालकाने त्याचं मालक बनायचं नसतं. स्त्रीना जो अनादर केलेला आहे ना, तो दुसरा कोणी केलेला नाही. म्हणून आई, मेल्यानंतर आपण त्या देहावरती प्रेत पडल्यानंतर जे टाहो फोडतो ना, तो टाहो भलेही समाजाला दिसत असेल आणि तुम्ही किती दुःखी झालेले आहात हे समाजाला तुम्ही भलेही दाखवत असाल, पण तुमचा कर्माचा हिशोब तो माणूस किती वर्ष जगला, त्यासोबत तुम्ही कसं वागलं त्याच वेळेस झालेला आहे. तुमच्या रडण्याचा कोणी हिशोब धरणार नाही. रडत असताना यमराज तिथं येत नाहीये, चित्रगुप्त तिथं येत नाहीये, कोणी लिहिणारा येत नाहीये की तुम्ही 2 तास रडले, त्या माणसासाठी 1-2 लिटर अश्रू गाळले आणि म्हणून तुमचं त्या माणसाचं काही कर्म नाश होईल, पाप माफ होईल आणि तुम्हालाही काही त्याच्यापासून फायदा होईल. नाही, जिवंत असताना त्या व्यक्तीसोबत जे वागले ते कर्म लिहिले जात असतं. मी तुम्हाला जन्मेजयाचा प्रसंग सांगतोय की हा जन्मेजय राजा गेला त्या दक्षिणेला, समुद्र तटावरती गेला आणि समुद्र तटावरती विवंचनेमध्ये उभा असताना तिकडून एक म्हणतात की कोळ्याची कन्या सुंदर अशी स्त्री आली आणि ती सुंदर स्त्री आल्यानंतर ते सुंदर राजाला बघितल्यानंतर जसं निसर्ग होता, काही गोष्टी घडल्या की राजा तिच्या मोहात पडला आणि राजा म्हटला की माझा अमक्या अमक्या नगरीचा मी राजा आहे, तुला माझ्याकडे यावं लागेल. ते म्हटले ठीक आहे, काही हरकत नाही आहे. राजाने म्हणून विचार केला की आता दक्षिणेला यायला नको होतं पण आलो, समुद्र तटावरती जायला नको होतं पण गेलो, आता त्या स्त्रीच्या मोहात पडायला नको होतं पण पडलो, पण आता हिला फक्त राज महालापर्यंत घेऊन जाऊ, हिच्याशी लग्न बिग्न काय करायचं, असा विचार करून घेऊन जातोय. पण जसा महालात पोचल्यानंतर गावात सगळ्या नगरवासियांनी त्याचं स्वागत केलं. नगरामध्ये गेल्यानंतर शेवटी त्या स्त्रीच्या तो मोहात पडून एक दिवस त्या स्त्रीने गळ घातली आणि तो म्हटला की हिच्याशी लग्न करावं लागेल. त्या दोघांचं पाणिग्रहण झालं, विवाह झाला आणि विवाह झाल्यानंतर आनंदामध्ये राहतायत. व्यास महर्षी मध्येच येऊन गेले. म्हटले की महर्षी राजाला म्हटले की राजेसाहेब, चुकीचं घडतंय, भविष्य तुम्ही बदलवणार होते, तुम्ही तुमच्या पराक्रमाने ह्या भविष्याला जरा उलट करून दाखवणार होते, काय झालं, तुम्ही तर लग्न करून बसलेले. म्हटले गुरुदेव ठीक आहे, मी लग्न जरी केलंय ना तरी आता पुढची गोष्ट माझ्याच्याने होणार नाही याची दक्षता घेतो. पण एक दिवस झाला असं कोणीतरी ज्योतिषी आले, ब्राह्मण आले आणि त्यांनी सांगितले की राजा, तुझ्या देशामध्ये अवर्षण पडणार आहे, दुष्काळ पडणार आहे, तुला यज्ञ करावा लागेल.
राजा म्हटला, ठीक आहे, काय यज्ञ, कसा यज्ञ? ते म्हटले, अशा अशा पद्धतीने यज्ञ कर. यज्ञ करायची तारीखही निश्चित झाली. यज्ञाची तारीख निश्चित झाली. सगळ्यांना आमंत्रण देण्याची सोय त्यांनी लावलेली आहे. सगळे सेना त्यांनी पाठवलेली आहे, संदेशवाहक पाठवलेले आहे आणि तो आमंत्रण देतोय. 100 ब्राह्मणांना आमंत्रण देण्याचं ठरवलं. 50व्या ब्राह्मणापर्यंत गेला, वृद्ध ब्राह्मणांपर्यंत. 50व्या ब्राह्मणापर्यंत गेला आणि जो 50वा ब्राह्मण होता ना, तो थोडस चुकीचं आचरण करताना राजाला दिसला. चुकीचं आचरण, ब्राह्मण आहे पण चुकीचं आचरण करताना दिसला. राजाला क्रोध आला. म्हटला की हे म्हातारे ब्राह्मण मला आणायचेच नाही, मी सगळे तरुण ब्राह्मण घेऊन येणार. बघा, सटीक जिथल्या तिथं सगळे तरुण ब्राह्मण, सगळ्या 50 लोकांना परत रिवर्स त्या सेनापतीला पाठवलं, सैनिकाला पाठवलं, यांची ते अक्षता वापस घे, यांना आमंत्रण नाही द्यायचं, पहिल्या अक्षता देत जायचे. या प्रथा कुठून चालू झाल्या माहिती का? हे तांदूळ दिल्या जायचे आमच्या घरी कार्यक्रमाला या, लग्नाला या, कार्याला या म्हणून ते तांदूळ दिल्या जायचे. त्याच्यापूर्वी सुपारी दिल्या जायची, कुठल्याही कार्यक्रमासाठी सुपारी दिल्या जायची. त्यानंतर तांदूळ निघाले आणि तेच तांदूळ आपण पुडीमध्ये बांधून ठेवायचे असतात आणि गेल्यानंतर आपण त्या वधूवरती, वरावरती टाकायचे असतात. अशी पूर्वीची प्रथा होती. आताची प्रथा बदलली. तर ते अक्षदा त्या ब्राह्मणानं जी दिली होती ती त्यांनी वापस घेतली. वापस घेतल्यानंतर राजा परत आला आणि मग त्यांनी सांगितलं की 100 तरुण ब्राह्मण शोधा. 100 तरुण ब्राह्मण शोधले, त्यांना आमंत्रण देण्यात आलं. यज्ञाचा दिवस ठरला, यज्ञ सुरू झाला आणि यज्ञ सुरू होत असताना त्या राणीला काहीतरी राजाशी काम पडलं आणि काम पडल्यामुळे ती राणी आली, त्या यज्ञासमोरून चालत गेली. तिनं त्या यज्ञाचा अवमान केला म्हणून ते तरुण जे युवा ब्राह्मण होते ते त्या राणीकडे बघून त्यांनी काहीतरी चेष्टा केली, विनोद केला. ते हसले म्हणून त्या राणीनं त्यांच्याकडे रागाने बघितलं आणि ती तिकडे राजाकडे गेली. जन्मेजय गेली की अहो असले कसले पोरं तुम्ही उचलून आणले हो? भलेही ते यज्ञ वेद वाचत असले, भलेही ते मंत्र म्हणत असले, पण त्यांना काही व्यवहार दिसत नाहीये. ते माझ्यावरती हसले हो, त्यांनी माझी चेष्टा केली. राजा चिडला. राजा म्हटला, कोण आहे असा तो? कोणी कबूल व्हायला तयार नाही, कोणी खरं बोललं नाही. शेवटी त्यांनी त्या 100 ब्राह्मणांचा शिरच्छेद केला. 100 ब्राह्मणांचा शिरच्छेद केला आणि मग ते रक्ताचं थारोळं जेव्हा समोर पडलेले तेव्हा त्यांनी कपाळाला हात मारला. अरे, हे तर व्यासांनी मला सांगितलं होतं, महर्षींनी मला सांगितलं होतं. रात्रभर झोप आली नाही. दुसऱ्या दिवशीच पटकन सकाळी उठून व्यास महर्षींकडे गेला की महाराज, तुम्ही म्हटलात तसं झालंय हो, तुम्ही म्हटलात तसं झालंय. म्हटले, राजा आता ब्रह्महत्या झाली आहे, तुला पाप लागल्याशिवाय राहणार नाही. अवघ्या 15 दिवसामध्ये राजाचा सुंदर असलेला, स्वरूपवान असलेला देह कुरूप झाला, सर्व अंगाला कोड फुटलं, जखमा व्हायला लागल्या, शरीर आता गळायला लागलं. जन्मेजय पांडवांचा वंशज पुढचा राजा रघुन, लोकांचे असे हाल आहे दादा. असं काही नाहीये की आपल्याच बाबतीत घडतं, असं काही नाहीये. जे इथून पाठीमागे ह्या पृथ्वी तलावरती आलेली मंडळी आहे ना, ती दुःखीच होऊन गेलेली आहे, कोणी सुखी होऊन गेलेलं नाहीये. इथून सुखाने कोणीही जात नाही, इथून सुखाने जाण्यासाठी कोणी आलेला पण नाही. आएगा स्वर जाएगा राजा रंग का फकीर, कितने सिंहासन पर चढे कितने चढ गए जंजीर. एकाला सिंहासनावरती पद मिळतं, पण एकाला पदच्युत होऊन जंजीर म्हणजे हातामध्ये बेड्या पडत असतात. जन्मेजय गेला, बघितलं शरीर ज्यावेळेस व्यासांसमोर बसलेलं आहे, 15-20 दिवसामध्ये जे सुंदर शरीर आहे, ज्या स्त्रियांना प्रिय असलेलं शरीर आहे, 100, 200, 300 राण्या त्याच्या पट्ट राण्या त्याच्या महालामध्ये. अहो, कोणी जवळ बसायला तयार नाही, कोणी जवळ बसायला तयार नाही. तू आमचा राजा नाहीस, तू आमचा पती नाहीयेस म्हणून धिक्कारलं. आणि धिक्कारल्यानंतर शेवटी राजा जन्मेजय व्यासांजवळ जातात. म्हणजे महाराज, समजलं मला सगळं, आता इथून पुढे मला या संसारामध्ये राहायचं नाही, परंतु मुक्त होण्याचा उपाय सांगा. बाईल म्हणे आता मरता तरी बरे, नाशिले घर कोणिया, तुका म्हणे आता माझे नाही कोणी, एका चक्रपाणी वंचनिया. अहो, अनुभव आला, जिवंतपणी राजा जन्मेजयाला अनुभव आला आणि महाराजांना प्रार्थना करतायत की व्यास महर्षी, अहो याच्यातून बाहेर निघायचा पर्याय सांगा. की महाराज, मग व्यासांनी मग थोडंसं अंतर्ध्यान लावलं आणि अंतर्ध्यान लावून म्हटले की राजा, जी केलेली चूक आहे ती परत करायची नाही. ह्या बोलीवरती तू जर आता परत महाभारत जर ऐकलं, परत तुझ्या पूर्वजांचा पराक्रम ऐक, परत तुझ्या पूर्वजांचा पराक्रम ऐकून फक्त कुठेही संशय न घेता, कुठेही शंका न घेता ऐक, तर तुझं संपूर्ण कुष्ठरोग नष्ट होईल. बरं का? आता उपाय पण सांगितला. संत सदा उपदेश सुनावत है, साधू नेहमी उपदेश सांगतात.
की बाबांनो सावध व्हा, सावध व्हा. संतांचा उपदेश बघा खूप सटीक असतं. संत सदा उपदेश सुनावत है, बाल तेरे श्वेत भय, तू अजूनही ममता नाही सांडत, काल नाही आवत संदेश दे. अरे केस पांढरी व्हायला लागली, समजून जा की शरीरामध्ये काहीतरी अघटित घटायला लागलं. हातपाय वाजायला लागले, शरीरामध्ये काहीतरी अघटित घटायला लागलं. अरे तुझी बुद्धी चालत नाही, नजर कमजोर व्हायला लागली, शरीरामध्ये आता बदल व्हायला लागले. कारण शरीर जीर्ण झालं. 4 अवस्थेप्रमाणे जन्म मृत्यू जरा व्याधी. जरा म्हणजे म्हातारपण, व्याधी म्हणजे आजारपण. आजारपण आलं तरी समजायचं की अर्धा मृत्यू झाला. व्याधी म्हातारपण आलं की समजायचं की आताही अर्धा मृत्यू आपल्या जवळच आहे. मृत्यू कधीतरी चाहूल देईल, कधीतरी ठकठक करेल आणि आपल्याला जावं लागेल. जन्मेजयाला उपाय सांगितला व्यासांनी की कुठलाही संशय न घेता जर तू महाभारत ऐकलं, हे श्रीमद भागवत ऐकलं, महाभारत ऐकलं, तुझ्या पूर्वजांची पराक्रमाची गाथा जर ऐकली, तो कोड नष्ट होईल. जन्मेजयाला विश्वास येऊन गेला होता, श्रद्धा आली होती पूर्ण व्यासांवरती की व्यास खोटं बोलू शकत नाही. आता जे बोलतायत जसं घडायचं तसं घडलेलं आहे. दक्षिणेला जाऊ नको, गेला दक्षिणेला घोड्यावरती, काळ्या घोड्यावरती नाही बसायला पाहिजे होतं तरी बसलो, दक्षिणेला गेलो, समुद्र तटावरती गेलो, सुंदरी भेटली, लग्न केलं, ब्राह्मणांचा अपमान केला, हत्या घडली. आता इथून पुढचं जे घडणारे कुष्ठरोग फुटलेल्याच आहे अंगाला. आता उपाय म्हणून जर व्यास सांगताय तर ऐकूया. मग महाभारत ग्रंथ लावलेला आहे आणि त्या ग्रंथामध्ये वर्णन चालू आहे बरं का. तुम्ही अर्ध्यातून आले परंतु तुमची लिंक लावून देतो की वर्णन चालू आहे. आणि वर्णन चालू असताना महाभारताचा 11वा दिवस चालू आहे, युद्ध चालू आहे. आणि त्या युद्धामध्ये भीमाचा पराक्रम इतका वाढलेला की भीम कुणाला आवरायला तयार नाही. आणि तो पराक्रम करत असताना म्हणतात की भीमाने रथ उचललेले डायरेक्ट हातामध्ये रथ घेतलेले, हत्ती घेतलेले, घोडे घेतलेले. आणि म्हणतात की त्या हत्तींच्या सोंडाला धरून भीम असा गरा त्या हत्तींना फिरवतोय आणि अंबरामध्ये फेकतोय, आभाळामध्ये फेकतोय. असं वर्णन आलं महाभारतामध्ये बरं का. आता जसा पहिल्या दिवसापासून ऐकत होता 11व्या दिवसापर्यंत ऐकतोय. 18 दिवसामध्ये 100% पूर्ण होणार होतं. दिवसापर्यंत अर्ध अंग परत पूर्वरत झालेले, व्यवस्थित झालेले. पण जसं हे भीमाचा पराक्रम ऐकला, त्या जन्मेजयाला संशय आला की असं कुठं घडू शकतं का. संशय आला मनामध्ये. ऐकत होता व्यास वर्णन करत होते, आता कोणी टाळू शकत नाही. आणि असं वर्णन चालू असताना शेवटी त्या जन्मेजयाने मध्ये व्यासांना टोकलं आणि म्हटलं की महर्षी, बाकीचं सगळं पटलं, आमच्या अर्जुन आजोबाचाही पराक्रम पटला, तुमच्या धर्मराजाचाही पटला, नकुल सहदेवाचा पटला, पण भीमाचा हा पराक्रम पटण्यासारखा नाही. व्यासांनी तसाच दंडवत केला. म्हटले मी तुला म्हटलं होतं की मधी बोलू नको, मधी अविश्वास दाखवू नको, तू दाखवला, आता जे व्हायचं ते होणार, त्याला कोणी टाळू शकत नाही. परत जन्मेजयाने थापट मारली, परत हात मारला कपाळावरती आणि मग सर्वांगाकडे बघितलं. दादा सर्वांगाकडे बघितल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की अहो संपूर्ण कुष्ठ गेलेले शरीराचं, फक्त पायाजवळ एक ठिपका राहिलेला आहे. व्यास म्हणतात की तुझा मृत्यू त्याच्यातून ठरलेला असल्या कारणानं तुला त्याच मार्गे जावं लागेल. आणि म्हणतात की काही दिवसांनी परत ते कोड वाढत जाऊन त्या जन्मेजयाचा मृत्यू झाला. कर्म टाळल्या जात नाही. मग याच्यावरती उपाय काय की साधू संत जेव्हा उपदेश सांगत असताना, आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा, सकाळच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. संतांनी उपदेश सांगितलेला आहे, तो लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि तोच उपदेश गीता सांगते. आजच्या चिंतनाचा जो श्लोक आहे, कर्मण्ये वाधिका रस्ते मा फलेषु कदाचन. कर्म करा, चांगली याच्यासाठी करा की जिची फळंही तुम्हाला खायची आहे. आज आता थंडी सुरू झाली, आता सगळ्यांनी गहू पेरलेत. काँग्रेस का पेरलं नाही हो? हरळ का पेरली नाही? गवत का पेरलं नाही? कारण ते खाण्यालायक नाही आहे ना. ते भलेही त्याला जनावर सुद्धा खाती नाही म्हणून ते पेरलं नाही. तुम्ही दुसरं काही पेरलं नाही जमणार. गहूच का पेरले? का पेरायचे? कारण ते आपल्या उपयोगाचे आहे. कर्म अशा पद्धतीने करायची की ती कर्माची फळं खात असताना आपल्या डोळ्यातून अश्रू नाही, आपल्या डोळ्यातून आनंद ओसंडला पाहिजे. अशी कर्म करणं गरजेचं आहे.